आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहणारं अशा प्रकारचं आपलं सरकार आहे। काही घटनांचा उल्लेख देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे। परभणीची जी घटना आहे त्या घटनेमध्ये एका मनोरुग्णाने ज्या प्रकारे भारताच्या संविधानाचा अपमान केला त्या मनोरुग्णाला अटक देखील करण्यात आली। दुर्दैवाने त्याच्यानंतर एक उद्रेक देखील झाला। मला या निमित्ताने ही विनंती करायची आहे की अशा प्रकारे एखाद्या मनोरुग्णाच्या कृत्यावर असंवैधानिक पद्धतीने उद्रेक करणं हे योग्य नाहीये। ते बाबासाहेबांना देखील कधीच मंजूर झालं नसतं। मात्र जी घटना घडली ती घडून चुकली आहे। मी एवढंच सांगतो, हे सरकार संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारं सरकार आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये तसूभरही संविधानापेक्षा वेगळं काम हे सरकार करणार नाही। आम्ही सगळ्यांनी ज्या संविधानाची शपथ घेतली आहे त्या शपथेप्रमाणेच हे सरकार काम करेल, संविधानाचा गौरव करेल, हा विश्वास या निमित्ताने मी देतो। बीड जिल्ह्यात